हार्दिक शुभेच्छा आई. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सविता देशपांडे परिवाराकडून तुला. जय श्रीराम. मी सविताचा थोरला भाऊ असून सविता ही माझी धाकटी बहीण आहे. तिचा वाढदिवस होत आहे. त्या वाढदिवसानिमित्त तिला भरभरून शुभेच्छा देत आहे. पुढच्या भावी आयुष्यासाठी, तिच्या दीर्घ आयुष्यासाठी, आरोग्यासाठी, सुखसमृद्धीसाठी मी ईश्वराला प्रार्थना करतो. तिला चांगली होई असं मी ईश्वरी प्रार्थना करतो. धन्यवाद. हॅपी बर्थडे डिअर मावशी आजी. मावशी आजी मी केक खायला येतो. नमस्कार, मी अर्चना. आज आनंदाचा दिवस आहे. माझी धाकटी बहीण 60 वर्ष संपन्न 61 वर्षात पदार्पण करत आहे. त्यामुळे तिला शुभेच्छा देण्यासाठी मला जी संधी मिळाली, म्हणून मी तिला तिच्या निरामय आयुष्यासाठी खूप खूप लाख सद्गुरुमय शुभेच्छा देते आणि तिचं पुढील जीवन सुखाचं, समृद्धीचं, यशाचं जावं ही सद्गुरूचरणी प्रार्थना करते. माझी सविता देशपांडे हीच माझ्यातर्फे सर्व कुलकर्णी कुटुंबातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तिथं भगवंत आयुष्य सुखाचे, समाधानाचे, भरभराटे, आरोग्यदायी जावं ही सद्गुरूचरणी प्रार्थना. ही माझी बहीण सांगायचं म्हणजे माझ्यापेक्षा लहान आहे, पण खूप मलाच तिचा जास्त आधार आहे. खरं तर ती पुण्यात आल्यापासून बऱ्याच गोष्टी एकत्र होतात आमच्या. आणि तिच्याबद्दल बोलायचं झालं तर ती आवडती एक मावशी आहे, एक आवडती बहीण आहे, एक आवडती आजी आहे. सगळ्यांना सामावून घेणारी एक काय म्हणतात व्यक्ती आहे आणि आदर्श संस्कार करणारी गृहिणी पण आहे. तिच्या आयुष्यात म्हणजे जे काही चढउतार आले तरी स्वतःने ते सहन करून, त्याच्यावर मात करून, कष्ट करून आपण स्वतः आनंदी राहून इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न ती सतत करत असते. प्रयत्नरत राहणं हे तिला आवडतं. हसरा चेहरा, आणि तिच्यामुळेच मला बरं काही शिकायला मिळालं. दोघींनाही आम्हाला संगीताची आवड होती, पण मला ते काही शक्य झालं नाही. पण तिच्यामुळे पुढे ती आल्यावर तिला जी आवड होती त्यामुळे तिने मलाही त्यातच ओढलं आणि संगीत शिकायला भाग पाडलं. तिच्यामुळे मी आज पेटी वाजवायला शिकले, थोडंफार अजूनही शिकत आहे. पण तिच्याकडे बरेच गुण आहेत. सगळ्यांना सामावून घेऊन तिथे हरिपाठ चालू केला, त्या मैत्रिणी जमवल्या आणि त्यानेच हा कार्यक्रम ठेवला वाढदिवसाचा आणि आम्हाला सामावून घेतलं. तिच्या मुलांनी आज हे कौतुकाचे दिवस तिचे साजरे करायला ठरवले. तेव्हा आम्हाला समाविष्ट केल्याबद्दल खूप आनंद होत आहे. कारण आनंदाचा क्षण पुन्हा पुन्हा येत नसतो, पण हा 61वा दिवस खूप आनंदाचा आहे आजचा दिवस. तर लहान बहिणी कधी 60 वर्षाहून 61 वर्षात पदार्पण केलं हेच कळलं नाही आम्हाला. आणि आज करताना खूप आनंद होतो तिच्याबद्दल. तर तिला पुढचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, यशाचं जावं. तिच्या आयुष्यात सतत सुखाचे दिवस येऊत आणि म्हणून तिला सद्गुरुमय शुभेच्छा देऊन प्रार्थना म्हणते. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हॅपी बर्थडे सद्गुरुनाथ महाराज की जय. हॅपी बर्थडे सविता. हॅपी बर्थडे सविता आजी. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सविता वंसा. दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आत्या. आत्याजी हॅपी बर्थडे. आत्याजी हॅपी बर्थडे. प्रसंग कोणताही असो, सगळ्या गोष्टीचा अनुभव असणारी, आपली मते स्पष्ट मांडणारी, आपल्या कुटुंबाच्या हिताचा विचार करणारी, सर्वांना लाड करणारी अशा आमच्या आत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मावशी आजी. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मावशी. इथून पुढे तुला असं उत्तम आयुष्य, आरोग्य लाभो ही सद्गुरूचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मामी.
असं कुठलंही क्षेत्र नाही आहे की जिथे माझी मामी पुढे नाही आहे. लग्नामध्ये किंवा मंगळागौरीचे खेळ खेळण्यात तर तिचा हातखंडाच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे एक गोड गाणं गाणारी, नंतर उत्कृष्ट खेळ खेळणारी, सगळ्या टीमला बांधून ठेवणारी अशी ही मामी. खूप 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 शुभेच्छा तुला वाढदिवसाच्या. बघितलं का? आठवलं काही? आठवलं? सिंगापूर आहे, सिंगापूर. इकडेच उभे राहून मुलीची खाली वाट पाहत होता, कधी येते बसमधून उतरून. हा, आली आठवण आता सिंगापूरची. हा, जास्त हसू नका, कळतंय आम्हाला. बर, तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. ऑफिशियली तुम्ही 60 वर्ष कंप्लीट केलेले आहे आणि 61 मध्ये लागलेलं आहे. तुम्हाला बरेच, तुम्ही या व्हिडिओ कॉलद्वारे ऍक्च्युली आधी बरेच विशेष तुम्हाला ऑलरेडी बर्थडे विशेष मिळालेच असतील. आमच्याकडूनही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही एक तुमची आठवण, एक आहे, बऱ्याच आठवणी आहेत, पण त्यातली काही आठवणी म्हणजे सिंगापूरमध्ये असताना आपण खेळलेलो भिकार सावकार, गड्डा झब्बू, अजून काय, तुम्ही केलेल्या चिटिंग्स करून जिंकलेले 5-3-2, हे सर्व आठवतंय मला. ठीक आहे. आणि पुन्हा अशा चिटिंग करण्याकरता, हसू नका, पुन्हा अशा चिटिंग करण्याकरता या, लवकर या सिंगापूरला, बरं का. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. आई, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझं जीवन यमन रागासारखं शांत, भूप रागासारखं मंगल आणि राग दरबारीसारखं सुंदर जाओ. तुला 61व्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. स्टे हॅपी, स्टे स्माइली.